चला रेहान 11 टीमचा कॅप्टन टॉस साठी या आणि कुशी 11 टीमचा कॅप्टन पुढील मॅचचा खरं तर इथून टॉस केला जाईल. यश राठोड आपण या. चल 22 धावा आपटल्यावरती खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस केला जातोय खरं तर दोन संघादरम्यान. रियांत 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना कुशी 11 या दोन संघादरम्यान खरं तर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला खरं तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे पहा. हॅलो. तर चला इथे शुभ सन्मान केले जाईल आमचे पनवेलचे सन्माननीय पत्रकार. खरं तर आपण पाहतोय विशालजी सावंत असतील. पनवेलचे सन्माननीय पत्रकार विशालजी सावंत यांचा शुभ सन्मान खरं तर केला जाईल. प्रफुल्ल दादा येलवे यांना आम्ही विनंती करू आपण आपल्या शुभ हस्ते विशालजी सावंत पनवेलचे सन्माननीय पत्रकार यांचा शुभ सन्मान खरं तर करायचं आहे. प्रहार पत्रकारशी खरं तर आपण पाहतोय विशालजी सावंत यांना आणि त्यांच्या शुभ हस्ते खरं तर सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढील सन्मान चंद्रकांतजी शिर्के. निखिल दादा गमरे यांस विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते चंद्रकांतजी शिर्के यांचा शुभ सन्मान खरं तर इथून करायचं आहे पहा. आणि तदनंतर आपण पाहतोय चंद्रकांतजी शिर्के पनवेलचे सन्मान्य पत्रकार आणि तदनंतर भूषणजी सालुंके यांचा सन्मान करतील विशालदादा घर यांचे शुभ हस्ते भूषणजी सालुंके यांचा शुभ सन्मान खरं तर इथून मात्र केला जातोय. विशालदादा घर यांच्या माध्यमातून भूषणजी सालुंके यांचा शुभ सन्मान होताना खरं तर या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा सन्मान यांची उपस्थिती लाभली आहे आमच्या या स्पर्धेला. राहुल दादा पोपेट आपण समोर यावं. विशालदादा आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते राहुल दादा पोपेटा यांचा खरं तर शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने माऊली चषकाच्या वतीनं इथून मात्र केला जाईल. राहुल दादा पोपेटा यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. त्यानंतर दत्तादादा निकम यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या समोर आपला सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल. दत्तादादा निकम जितेंद्रदादा देवगरकर यांच्या शुभ हस्ते दत्तादादा निकम यांचा इथे मात्र खरं तर या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान इथून मात्र केला जाईल. तदनंतर मंडप डेकोरेटर्सचे सर्व अनंतदादा म्हात्रे यांना खरं तर आम्ही विनंती करू आपण सुद्धा समोर या. आपला सुद्धा शुभ सन्मान खरं तर इथे या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. निखिल दादा गमरे आपणास विनंती असेल आपण आपले शुभ से अनंतदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान खरं तर या स्पर्धेच्या वतीने या माऊली चषकाच्या वतीनं आपण मात्र या शुभ सन्मान करायचा. मंडप अँड डेकोरेटरचे सर्व अनंतदादा म्हात्रे आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर इथे मात्र केला जातोय.
मॅचकडे जाऊयात. धाबा जमल्यात धबे टोटल 38 धाबा. 43 43 टार्गेट ज्यामध्ये धबे जमल्यात 38. 2 चेंडू आणि 5 धाब्यांची आणखी गरज. अंतिम क्षणामध्ये मॅच रंगतीये. तेव्हा झेलची संधी होती परंतु झेल मात्र जमिनीला ताणवताना पाहायला मिळते. आणि साहिल दादा कौशल यांची मेहनत खरं तर त्यांच्या टीमसाठी, कारण स्वतः टीमचे कॅप्टन आहेत, स्वतः टीमचे ओनर आहेत, खरं तर त्यांची टीम आज खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ नो बॉल आणि मिळतील टोटल 2 धाबा. 1+1 अशा 2 धाबा. आता 1 चेंडू आणि एक चेंडू 2 धाब्यांची गरज. 1 चेंडू 2 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज प्रतीक. एक चेंडू 2 धाब्यांची गरज. चला मॅच ऑन करा. चला प्रतीक. आणखी एक खराब बॉल, आणखी एक खराब फेकी, आणखी एक नो चेंडू. आता 1 चेंडू 1 धाव. आता पूर्णपणे प्रेशर असेल बॅट्समन वरती आणि तेवढाच प्रेशर खरं तर गोलंदाजावरती. 1 चेंडू 1 धाव. अंतिम क्षणामध्ये खरं तर मॅच रंगताना इथे आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू 1 धाव. वाईड चेंडू आणि मॅच संपली. मॅच जिंकली आहे खरं तर बॅटिंग करत असताना अथर्व 11 टीमनं. इथे मात्र मॅच खरं तर जिंकून दाखवली आहे. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब मयूर आपण या. प्रितेश मोरे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे देण्यात येईल. मयूर ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो. आता होणारा सामना खुशी 11 वर्सेस रियान. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे तो रियान संघाने. रेहान 11.
रेहांत 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आता हा जोरात मोठा सामना होणार आहे खुशी 11 वर्सेस रेहांत. बघूया काय करतोय हा सामना, कितपर्यंत जाऊन रोखतोय. तर स्ट्राईकसाठी जे सज्ज आहेत ते निखिल गमरे, नॉन स्ट्राईक साठी बाबू. गोलंदाज XYZ. नाव काय नाव? ऋतिक. अरे इथे सांगायला ना. गोलंदाज नितीश सज्ज. चार षटकाचा सामना असेल. बघा नितीश काय करतोय. पहिला चेंडू आणि पंचांचा इशारा नो चेंडू. 0 चेंडू अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढले. स्ट्राईकसाठी गमरे सज्ज. बघा काय करतोय नितीश आपल्या संघासाठी. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न नितीशचा, पण कोणत्याही प्रकारची धाव नाही मिळाली. पहिला चेंडू 1 धाव झालेली आहे धावफलकावर आतापर्यंत. पुन्हा एकदा चेंडू टाकण्याचा चांगला प्रयत्न केला, पण पंचांचा निर्णय नो. धावसंख्या थोडीसा बदल, धावसंख्या 1 ने पुढे सरकली. चांगला फटका. क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे कोणत्या प्रकारची धाव घेता नाही आली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नितीशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, पण एक धाव घेण्यात यश मिळत आहे निखिलला. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3. 3 चेंडूचा खेळ समाप्त. चांगला फटका, खणखणी फटका मारला आणि फलंदाज बाद. प्रफुल्ल येवले उर्फ बाबू याच्या खेळीचा अंत. सागर. बघा काय करतोय सागर. नितेशची गोलंदाजी खूप छान. पुन्हा एकदा चांगला मारायचा प्रयत्न, परंतु सागरला हा चेंडू कळाला नाही. एक धाव. धावसंख्येत बदल, धावसंख्या 1 ने सरकते. धावसंख्या झाली ती 4. 1 टू गो. षटक समाप्त. षटक समाप्त. षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 4. 1 गडी बाद. विशाल दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. विशाल काय करतो बघूया आपल्या संघासाठी. पहिला चेंडू हलक्या हाताने 1 धाव मिळते. चांगली फलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रेहांत कडून. बाबूनी जर विकेट घेतली तर राहुल पोपेडा साहेबांकडून 500 रुपयाचं बक्षीस. चांगला फटका आणि 1 धाव घेण्यात यश मिळतंय निखिल गमरेला. जर विशालने विकेट घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय रेहांत कडून. आपले ऑनर राहुल पोपेडा यांचे चिरंजीव रेहांत. विशालवर पुन्हा एकदा बोली लागलेली आहे. जर विकेट घेतली तर साहिल उर्फ पचपच यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. चेंडू व्हाईटचा इशारा पंचांचा. आमचे पंच हिमांशू.
चांगला फटका, एक धावगण्यात यश आणि थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पंचांचा 2 धावा मिळतात. या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. विशालनी जर विकेट घेतली तर आमचे माननीय मित्र साहिल कौशल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस मिळेल. शेवटचा चेंडू आणि चांगला चेंडू टोलवला आहे. 1 धाव मिळाली आणि विशालची ही गोलंदाजी खूप छान ठरली. धावसंख्या पोहोचली 11. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 11. नौका गोलंदाज यश सुंदर असा चेंडू. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यशनी चांगली गोलंदाजी करायला लागेल. नोचा इशारा पंचांचा. धावेत वाढ. धावसंख्या पोहोचली ती 12. 13. फ्रीट. पंचांना कॅप मागवलेले आहेत. खरंच पंचांच्या भूमिकेमध्ये रुपम, लालो आणि हिमांशू. माननीय प्रशांत गांगुडे साहेबांचा आज वाढदिवस. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न पण पंचांचा इशारा नो. धावसंख्यात धावसंख्या झाली त्या 15. फ्री हिट कंटिन्यू असेल. चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. याच्या माध्यमातून 2 चेंडू नो टाकल्यानंतर तिसरा चेंडू खूप चांगल्या प्रकारे टाकला त्यांनी. तिसऱ्या षटकातले आतापर्यंत 2 चेंडू संपले गेलेले आहेत. पुढे मारायचा प्रयत्न केला पण पुन्हा एकदा नो चेंडू आणि फ्रीटचा पुन्हा एकदा इशारा. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल सागरला. धावसंख्या पोहोचली ती 17 वर. बघूया निखिलला मोठे फटके खेळावे लागेल. पंचांचा इशारा वाईट, एक डिक्लेअर अशा 2 धावा आता मिळतात. धावसंख्येत थोडासा बदल. धावसंख्या पोहोचली ती 19. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. तिसरं षटक टाकण्यासाठी यश. चांगला फटका. 1 धाव घेण्यात यश मिळतंय. खुशी 11 संघाला. 2 गो. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकातले. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. मला वाटतंय आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न पण 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचली ती 22. 22. 1-2 गो. चांगला फटका आणि खणखणीत असा षटकार लगवलाय सागरने. धावसंख्या थोडासा बदल. धावसंख्या पोहोचली ती 28. 3 षटक समाप्तीनंतर.
रोखायचं असेल तर पंकजला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि आपल्या संघाचा जर उंचांक वाढवायचा असेल तर निखिल गमरेला मोठे फटके खेळावे लागेल. चांगला फटका आणि चांगलं क्षेत्रक्षण मला पण निखिल धावचित बाद डीजे. बघा काय करतोय सागर. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत थोडासा बदल 29. चांगला फटका आणि चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. एका धावेने वाढ होते. स्ट्राईकसाठी सज्ज विराट कोहली उर्फ विकी. चांगला फटका आणि एक धावगाने यश मिळते विकीला. तीन चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या झाली 31. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न पण सागरला चेंडू समजला नाही. शेवटच्या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. चांगला फटका आणि कणकणी षटकार. धावसंख्या झाली ती 37. पुन्हा एकदा चांगला फटका आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्या बॅटने लगवलेला तर सागरने. धावसंख्या झाली 43. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावाची गरज असणार आहे रेहान या संघाला. येणारे 24 चेंडू आणि 43 धाव्याची गरज असताना मैदानामध्ये स्ट्राईकसाठी जो उतरलाय तो फलंदाज अक्षय आणि नॉन स्ट्राईकसाठी नॉन स्ट्रायकर पहिलाच फटका. एक धाव घेण्यात यश मिळतंय अक्षयला. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आहे रुपेश भाऊंकडून. गोलंदाजी सज्ज आपला बाबू आपल्या संघाला जिंकण्यासाठी
खूप मेहनती असा प्लेयर आहे. बघा काय करतोय भानू. वाईटचा इशारा पंचांचा. धावेत 1 वाढ होते. धावसंख्या झाली ती 2. पहिला षटक घेण्यासाठी बाबू सज्ज आहे. रियान संघाला जर जिंकायचं असेल तर 44 धावाचं योगदान चांगलं क्षेत्रांचे पाहायला मिळालं रुपेश भाऊकडून. पण 1 धाव घेण्यात यश मिळतंय रियान या संघाला. तीन चेंडू 3 धावा धावफलकावर लागलेले आहेत. चौथा चेंडू टाकण्यासाठी पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या पोचली ती 4. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न आणि 1 धावाने यश मिळत आहे अक्षयला. रेहांत या संघाची धावसंख्या झाली ती 5. चांगला फटका बांधून लागवला आहे पण थोडंसं क्षेत्ररक्षण. 1-2 शेवटचा चेंडू षटकातला. बघा काय करतो अक्षय. चांगला फटका आणि खणखणीत षटकार. येणारे 12 चेंडू 21 धावेची गरज. बारा चेंडू 21 धावेची गरज असताना तिसरं षटक घेऊन येतो तो सागर.
येणारे 12 चेंडू 21 धावेची गरज. जर हा सामना जिंकायचा असेल तर भानू आणि अक्षयला चांगली फलंदाजी करावी लागेल. तिसरं षटक घेऊन येतोय सागर. बारा चेंडू 21 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न. सुंदर असा फटका पाहायला मिळाला अक्षयच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचली ती 29. पुन्हा एकदा चांगला फटका अक्षयच्या बॅट मधून. एक धावगाने यश मिळतंय. रियांत या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30. 30. तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा पंचांचा इशारा, व्हाईटचा इशारा. एक धाव अतिरिक्त. पुन्हा एकदा चांगला फटका आणि खणखणीत लगावलाय षटकार भानूने. येऊन रेहान 11 संघ हा विजय ठरलेला आहे आणि त्यांचे परम मित्र रुपेश भाऊ पाटील नाणेफेकसाठी यायचंय. साहिल कौशल